चालू घडामोडी 26 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला. कोणत्या देशाने मॅक्स हे सोशल मीडिया ऍप लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 2. इतिहासातील सर्वात महागडा संघ नुकताच कोणता संघ बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे RCB, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. प्रश्न प्रश्न 3. नुकतेच DNPA चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे पुनीत गुप्त हे. प्रश्न 4 पाहूया. उत्तर प्रदेश सरकारने कोणाची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे रिंकू सिंग यांची. प्रश्न 5. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅरिस. प्रश्न 6. भारतीय हवाई दलाने IAF कोणत्या देशाच्या रॉयल एअर फोर्सच्या RAF वैमानिकांना प्रशिक्षण देण्यास सहमती दर्शवली आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 7 पाहूया. सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्याने. प्रश्न 8. 26 मार्च रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशचा. प्रश्न 9. कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा ISA 118वा सदस्य बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे रोमानिया हा देश. प्रश्न 10 पाहूया. पश्चिम आशियातील अलीकडील संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाने ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे फिलिपिन्स देशाने. प्रश्न 11. कृषी सखी उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतातील कृषी विमा कंपनी. प्रश्न 12. भारताचा पहिला थंड वाळवंटी नदीकाठ पुनर्संचयन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 13 पाहूया. भारतीय नौदलाने हिंद महासागरातील शिवसागर उपक्रमाची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे कोची येथे. प्रश्न 14. इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम कोणत्या राज्याच्या 2026च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याच्या. प्रश्न 15. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान लायोनेल जोस्पिन यांचे नुकतेच निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाचे. प्रश्न 16 पाहूया. फुलदेई हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 17. दरवर्षी जागतिक पुनर्वापर दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 18 मार्चला. प्रश्न 18. संयुक्त राष्ट्रांचे स्थानबद्ध आणि बेपत्ता कर्मचारी सदस्य यांच्याशी एकजुटीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 मार्चला. प्रश्न 19 पाहूया. 2025 मध्ये मिथेनचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या तेल आणि वायुस्थळांची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक होती? तर त्याचं उत्तर आहे तुर्कमेनिस्तानमध्ये. प्रश्न 20. नुकत्याच जाहीर झालेल्या स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाचे नाव निवडले गेले आहे? तर त्याचं उत्तर आहे चांगी एअरपोर्टचे. प्रश्न 21. वंशभेद निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या तारखेला पाळला जातो? तर त्याचं उत्तर आहे 21 मार्चला. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.